नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही पोटाची चव बघून आम्ही आलो आता ऑस्करवाडी मिसळला. कशी भेटती ते बघूया, चला मग. हे महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध थाळी अशी ओळख असलेली ऑस्करवाडी मिसळ हे आपल्या सिल्लोडमध्ये शाखा ओपन झालेली आहे. त्यासाठी आपण इथं आपलं रिव्ह्यू करायला आलेलो आहे. तर बघूया आपल्याला कशा प्रकारे इथं चव भेटते आणि त्याची तिखटची मात्रा कशी असेल ते आपण बघूया. ऑस्करवाडी मिसळ थाळी, साधी थाळी, रस्सा मटकीच वेळ, वडापाव, स्पेशल ताक, चहा, कॉफी, वडा. काय घ्यायचं मग? ऑस्कर मिसळ एक साधी थाळी. अरे काही बोल ना, दाखव ना थोडी. तुला काय आहे? मला पण ऑस्करवाडी. चला आम्ही आता भैयाला 2 ऑस्करवाडी आणि 1 साधी थाळी मागवलेली आहे. चौकशी असते साधी थाळी आणि ऑस्करवाडी मिसळमधली, ते आम्ही तुम्हाला रिव्ह्यू करून सांगणार आहे. तिखट कोणती जास्त लागते, साधी थाळी का ऑस्करवाडी मिसळ, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर आता बघूया कशी तिखट कोणती लागते कम्पेअरमध्ये, ते बघूया. प्रकारे आपली थाळी आलेली आहे. याच्यामध्ये ताक, फरसाण, बर्फी, गुलाबजामुन, दही आणि सलाद आणि ही आपली मिसळ. आपला जो रस्सा आहे तो आलेला आहे. दिसायला तर खूप भारी मसालेदार दिसतोय. बघूया टाकून, म्हणजे याचा चव घेऊन कसं लागतंय ते. पण 500 ml ची पाणी बॉटल आलेली आहे सोबत. तर बघूया आपला चव घेऊन कशी लागते ते. चवीला उत्तम आहे, म्हणजे एकदम तिखट, म्हणजे गरम असं मसालेदार आहे आणि गरम गरम आहे आणि चवीला एकदम उत्कृष्ट प्रकारे आहे. चव एकदम अशी उत्कृष्ट आहे, आत्मशुद्ध झाल्यासारखं वाटतंय. बघूया पुढची चव आता कशी लागते. पुन्हा अजून मिक्स केलेलं नाही आपण. अशा प्रकारे आपली मिसळ संपत आली आणि खरं सांगायला चव एकदम उत्कृष्ट होती. प्रेझेंटेशन पण छान होतं, म्हणजे 10 पैकी 8-9 गुण द्यायला काही हरकत नाही. त्यानंतर प्रेझेंटेशन पण खूप छान होतं आणि पोटावर परिणाम 0% आहे. आणि असं ताक वगैरे असल्यावर तर पोटावर परिणाम होणारच नाही. आता खायला तर खूप मजा आलेली आहे. उद्या सकाळी मजा येऊ नाही बरं, एवढंच. उद्या मजा आली म्हणजे झालंच काम. अशा प्रकारे आपली मिसळ संपलेली आहे. असं भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये पुढच्या थाळीसोबत आणि सर्व काही बदलेल पण मिसळची चव बदलणार नाही, हे लक्षात ठेवा. तर असेच नवनवीन BMS ट्रॅव्हलिंग आणि फूड रिव्ह्यूजसाठी फॉलो करा गौरव डाबके ब्लॉग्सला.